बेस सगळ्या गोष्टी येत आहेत आणि नवीन पुढच्या गोष्टी ह्या फार वेगळ्या आहेत. आता आपण ट्रॅडिशनल मेथडवरती चालणार नाही. आमच्याकडे बरेचसे इंजिनिअरिंगचे आता लोक आहेत की जे बघितलं तर ते डिप्लोमा होल्डर पण आहेत, पण आज ती लोक लगेच ऍक्सेप्ट करतात नवीन गोष्टी सुद्धा आणि काही ते रिजिड होतात की नाही, त्यांना ते लक्षात येते की नाही, मला माहिती आहे आतापर्यंत मी अशाच प्रकारे करत आलो, मी अशाच प्रकारे करणार नाही, हे असं नवीन काहीतरी असू शकते असं ते म्हणजे ऍक्सेप्टच नाही करत. पण नंतर असं होतंय की अशी जी लोक ऍक्सेप्ट करत नाही त्यांना कुठंतरी ते काळाच्या आड बाहेर निघून जातात आणि जी लोक आत्मसात करतात नवीन गोष्टी, नवीन फ्युचरला कुठंतरी तुम्ही एकरूप होता, असे आपल्याला जे काही संधी आहेत ते तुम्हाला कॅप्चर करता आली पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पीसीएमसी मध्ये आपण ॲटोहब आहोत. इथे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर बऱ्याचशा इंडस्ट्रीज हा आपल्या इथे येतात आणि इंडस्ट्रीजमुळे आपल्याला टॅक्सेशन जे आहे म्हणजे महापालिकेचं उत्पन्न देखील जास्त आहे. फक्त इंडस्ट्रीमुळे पुण्याच्या तुलनेत सुद्धा आपल्याकडे इंडस्ट्री प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे आपल्याकडे, तर त्याचा पण फायदा आपल्याला निश्चितच होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या अँगलनी जर विचार केला तर तुम्ही माझं सांगणं असंच राहील की वर्सटाईल एक विचार केला पाहिजे आपण आणि येणाऱ्या संधीला तुम्ही नवीन आधुनिकतेशी जोड सांगड घालून तुम्ही हे सगळं काही केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे याच्यामध्ये. आणि आपण फार आता मी याच्यामध्ये बोलणार नाही, पण तुम्ही या ठिकाणी मला संधी दिली. आणि अजून एक सांगायचं राहिलं की स्मार्ट सिटी सोबत आपण आता एक एमओयू पण केलाय की त्याच्यामध्ये आमच्याकडे स्मार्ट सिटीमध्ये बरंचसं चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण तिथे सांगत असतो. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होत असतात, सेमिनार होत असतात आणि आपल्याकडे आय थिंक दरवर्षी आपण हे पण एक्सपो पण घेत असतो ना, एक्सपो घेतो आणि नवीन बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्याची अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि पालिकेच्या वतीनं जे जे पॉसिबल आहे स्मार्ट सिटीच्या अँगलनी आम्ही 100% सहकार्य करायला तयार आहोत. आयुक्त सर, ह्या आपल्या पीसीएमसीच्या जे जे कॉलेजेस आहेत ऍज अ तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेज असतील, पॉलिटेक्निक असतील किंवा बाकी इतर कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल फार पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला जे जे काही सहकार्य पालिकेकडनं अपेक्षित आहे तर प्राचार्य सरांनी सांगतो की तुम्ही निश्चितपणे, सर असतील, आम्ही असाल, तुम्ही कुठलीही मदत लागली आम्हाला निश्चित सांगा. आम्ही सदैव पालिका म्हणून या सिटीची बॉडी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्याकडनं जे जे शक्य आहे ते 100% आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.